तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या मुक्कामावर पोहोचलेलो आहोत आणि ते आहे ते मंदिर जिथे आपण दर्शन घेतले। हे विजापूरच्या बादशहाने बांधलेले असल्याने या मंदिराला कळस नाही। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या मुक्कामावर पोहोचलेलो आहोत। ॲक्च्युली काल रात्रीच पोहोचलो। हे आहे नृसिंहवाडी किंवा आपण ज्याला ओळखतो नरसोबाची वाडी म्हणून। एक तीर्थक्षेत्र आहे, दत्तगुरूंची राजधानी म्हटली जाते हे क्षेत्राला आणि फार सुंदर परिसर आहे कृष्णेच्या नदीकाठचा। मी आलोय कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर। कोल्हापूरपासून 51 किलोमीटरवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी वसले आहे। दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य होतं। नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला लोक नृसिंहवाडी म्हणू लागले। नृसिंहवाडीचेच मग नरसोबाची वाडी झाले। इतकं शांत वाटलं इथे, ओ माय गॉड। तसा मी इकडे 5:45 वाजता झालो सकाळी। मिट्ट काळोख होता तेव्हा। आता थोडा प्रकाश आहे पण धुकं खूप आहे। आणि ते आहे ते मंदिर जिथे आपण दर्शन घेतले। कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे। मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्त पादुका आहेत। नृसिंहवाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली। या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असे नाव आहे। त्यावर सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत, म्हणून त्यांची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात। नरसोबाच्या वाडीच्या मंदिरात आम्ही काल रात्री लेट पोहोचल्यानंतरही गेलो होतो, पण आज सकाळी 5:30ला जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला पादुकांचेही दर्शन झाले आणि गर्दी जास्त नव्हती। प्रसन्न वातावरण एकदम। मंदिर परिसरात आपण फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी नाही करू शकत, हरकत नाही। नरसोबाच्या वाडीचे मंदिर हे विजापूरच्या बादशहाने बांधलेले असल्याने या मंदिराला कळस नाही। विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले, तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला। त्याने दर्शन घेतले, आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती। त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे बादशहा आनंदित झाला। त्याने कृष्णेच्या पहिल्या तीरावर औरवाड व गौरवाड ही 2 गावे देवस्थानच्या पूजे अर्चेसाठी इनाम म्हणून दिली। यापैकी औरवाड या गावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रामध्ये येतो। आता परतायला हवं माझ्या मते, कारण की सूर्योदय तर काही नशिबात नाही आहे। बराच वेळ झालाय, 7:30 वाजत आलेत। चला निघूया। अमरापूर हे क्षेत्र नरसोबाच्या वाडीच्या मंदिराच्या पलीकडच्या किनाऱ्यावर आहे। म्हणजे कृष्णा नदी ओलांडून तुम्हाला त्या क्षेत्री जावं लागतं आणि तिथे अमरेश्वराचं जे मंदिर आहे अमरापूरचं, हे 64 योगिनींचे निवासस्थान असलेल्या शक्तितीर्थाजवळ आहे। श्री गुरूंची सेवा त्या अदृश्य रूपाने करत असतात। अमरेश्वराजवळच पापविनाशिनी तीर्थ व इतर तीर्थे आहेत। तो पक्षी त्या बोटीवर असा बसलाय की नदीचा राजाच आहे। वाह, अति सुंदर। ते पलीकडे जे दिसतंय ते आहे श्री अमरेश्वर क्षेत्र किंवा औरवाड गाव। पूर्वीचं त्याचं नाव होतं अमरापूर। अमरेश्वराच्या घाटावर बिलकुल गर्दी नाही आहे, एकदम निवांत परिसर आहे।
ॲक्च्युली मंदिराकडे पण की क्वचितच काही भाविक होते. आता आपण निघणार आहोत कुरुंदवाड घाटाकडे, जो फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. पण तत्पूर्वी आम्ही पेटपूजेसाठी निघालो सोमन भोजनालयाकडे. इथे नृसिंहवाडीमध्ये बऱ्याच खानावळी सोमन या नावाने दिसतील, पण जिथे आपण जाणार आहोत ते आहे सचिन सोमन भोजनालय, जे विठ्ठल मंदिराच्या अगदी मागे आहे. वाह, काय ती चव आणि काय तो साधेपणा, अप्रतिम. कुरुंदवाडच्या घाटाकडे जायचा रस्ता विचारत असताना आम्हाला इथल्या पुरातन विष्णू मंदिराबद्दल समजलं. राघवजी मंदिर या नावाने हे विष्णू मंदिर ओळखले जाते. पटवर्धन संस्थानिकांनी हे मंदिर बांधले. इथे आढळणाऱ्या शिलालेखानुसार हे मंदिर श्रीमंत रघुनाथराव निळकंठ पटवर्धन यांनी शालिवाहन शके 1717 मध्ये बांधले आहे. सभामंडपासमोर गरुडदेवाचे छोटेसे देऊळ आहे. सुमारे 230 वर्षे जुनं अतिशय सुंदर असं हे देवालय आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये श्री लक्ष्मी विष्णू विराजमान आहेत. या मंदिराचा जो कळस आहे तो अतिशय सुंदर आहे. त्यावर विविध देवादिकांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराजवळ आणखीन काही मंदिरे सुद्धा आपण पाहू शकतो. चला तर भेटूया पुढील भागात. बाय बाय.